प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेर येथील संत सखाराम महाराज वाडीत आषाढी एकादशी निमित्त भाविकांची प्रचंड गर्दी उसळली। टाळ मृदुंगाचा गजर, भगव्या पताका आणि विठ्ठल विठ्ठलच्या नामघोषाने संपूर्ण परिसर अगदी भक्तिमय झाला होता। पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। मुख्य दर्शनानंतर वारकऱ्यांनी वाळवंटातील समाधी मंदिरात जाऊन संत सखाराम महाराजांच्या समाधीचे भावपूर्ण दर्शन घेतले। या निमित्ताने वाडी परिसरात यात्रेचे भव्य स्वरूप प्राप्त झाले होते। यंदाच्या एकादशीचे मुख्य आकर्षण म्हणजे रांगोळी कलाकार नितीन भदाने यांनी साकारलेली कलाकृती ठरली। काही दिवसांपूर्वी आगीत नुकसान झालेल्या सभामंडपाचे वास्तवदर्शी चित्रण आणि पुनर्बांधणीची भावना त्यांनी रांगोळीतून प्रभावीपणे मांडली, ज्याचे उपस्थितांनी तोंड भरून खूप कौतुक केले। दिवसभर चाललेल्या धार्मिक कार्यक्रमांमुळे, दिंड्यांच्या उत्साहामुळे आणि अथांग गर्दीमुळे अमळनेरचे प्रति पंढरपूर हे बिरुद पुन्हा एकदा सार्थ ठरले। प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमळनेर येथील श्री संत सखाराम महाराज आषाढी एकादशी यात्रेनिमित्त भाविकांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले। हा सामाजिक उपक्रम 1986 ते 1991 या वर्षांतील GS हायस्कूल मित्र परिवारातर्फे राबविण्यात आला। यात्रेत येणाऱ्या हजारो भाविकांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या हेतूने हा उपक्रम आयोजित केला होता। या सेवाभावी कार्याचे भाविकांकडून मनापासून स्वागत करण्यात आले। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी दत्ता कासार, शरद पाटील, कीर्तिकुमार कोठारी, मुकेश पारख, संजय वंजारी, अजय कासार, मुकेश शार्दूल आणि कृष्णा पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले। मित्र परिवाराच्या या सामाजिक बांधिलकीचे उपस्थितांनी कौतुक केले। आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर 25 जुलै रोजी श्री मंगळग्रह सेवा संस्थेच्या वतीने संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानापर्यंत भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। टाळ मृदुंगाचा गजर आणि विठ्ठल विठ्ठल व ज्ञानोबा तुकारामच्या नामघोषाने संपूर्ण परिसर भारावून गेला होता। दिंडीचे पूजन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सपत्नीक केले। त्यांनी राजदंडाला स्पर्श करत भगव्या पताकेला वंदन केले आणि हातात टाळ घेऊन दिंडीत सहभाग नोंदवला। या प्रसंगी नायब तहसीलदार, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले यांच्यासह विविध अधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पैलाड व सराफ बाजारात पुष्पवृष्टी करत दिंडीचे स्वागत करण्यात आले। वाडी संस्थानात पोहोचल्यानंतर महाआरती व प्रसादाचे वाटप करण्यात आले। तसेच रिमझिम पावसातही श्री मंगळग्रह मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। मंदिरात दिवसभर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले। न्यू विजन इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे आषाढी एकादशी निमित्त शाळेपासून वाडी संस्थानापर्यंत भव्य पायी दिंडी काढण्यात आली। अर्बन बँकेचे शाखाधिकारी अमृत पाटील व त्यांच्या धर्मपत्नीच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी पूजन व महाआरती करून पालखीचे प्रस्थान झाले। वारकऱ्यांच्या वेशभूषेत सजलेले विद्यार्थी, लेझिम, टाळ मृदुंगाचा गजर आणि रिंगण सोहळ्याने संपूर्ण परिसर अगदी दुमदुमून गेला होता। वाडी संस्थानात पोहोचल्यावर दिंडीचे स्वागत करण्यात आले। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष शीतल देशमुख, प्राचार्या सुमित्रा झांझोटे आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। साने गुरुजी बालवाडी विभागात 24 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा उत्साहात पार पडला। पालखी पूजनानंतर बालकांनी पिंपळे रोडवरील मोठे बाबा मंदिरापर्यंत पायी दिंडी काढली। विविध संतांच्या व वारकऱ्यांच्या वेशभूषेतील चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधले। संस्था पदाधिकारी, शिक्षिका, पालक आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत भजन, फुगडी व विठ्ठल नामाच्या जयघोषात सोहळा संपन्न झाला। पदाधिकारी, शिक्षिका, पालक आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत भजन, फुगडी व विठ्ठल नामाच्या जयघोषात सोहळा संपन्न झाला। श्री अमरीशजी ऋषी महाराज टेकडीवर रविवारी 26 जुलै अवघ्या 8 तासांची प्रसिद्ध द्वादश यात्रा साजरी होत आहे।
मंदिर संस्थान व टेकडी ग्रुपतर्फे तयारी पूर्ण झाली आहे. भाविकांनी स्वच्छता राखावी, झाडांचे नुकसान टाळावे व पाण्यात उतरू नये असे आवाहन करण्यात आले आहे. विप्रो उद्योग समूहाचे अध्यक्ष अजिमजी प्रेमजी यांच्या वाढदिवसानिमित्त 24 जुलै रोजी बन्सीलाल पॅलेस येथे सुनील भाऊ चौधरी मित्र परिवारातर्फे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील 425 शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. यावेळी विप्रोचे जनरल मॅनेजर विजय बगजिलेवाले, जितेंद्र कुमार शर्मा, किरण निकम, राजाराम चौधरी आणि विजय माहेश्वरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अमळनेरच्या जडणघडणीत विप्रोचे मोठे योगदान असल्याने हा सामाजिक उपक्रम दरवर्षी राबवला जातो, अशी प्रतिक्रिया उद्योजक सुनील चौधरी यांनी दिली. कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त महायज्ञ अभियानाअंतर्गत अमळनेर येथे महारक्तदान शिबिराचे उत्साहात आयोजन करण्यात आले. खासदार स्मिताताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिराला युवक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्तदानातून गरजू रुग्णांना नवजीवन देण्याच्या उद्देशाने अनेक कार्यकर्त्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. या जीवनदायी उपक्रमातून मुख्यमंत्र्यांच्या जनसेवेच्या विचारांना कृतीतून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी भाजपचे विविध पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, युवा मोर्चाचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक झाले. अमळनेर येथील इंदिरा भवन येथे आमदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभागाचे महाराजस्व छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात विविध 56 स्टॉल्सच्या माध्यमातून 20,929 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येणार असून प्रातिनिधिक स्वरूपात 2,496 लाभार्थ्यांना साहित्याचे व पत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व स्वर्गीय अजित पवार यांना अभिवादन करून करण्यात आले. राज्यातील शेतरस्त्यांच्या प्रश्नासाठी शासनाने 2,700 कोटींची तरतूद केली असून शेतरस्त्यांचे डिजिटल मॅपिंग करून त्यांची सातबाऱ्यावर नोंद केली जाईल, अशी महत्त्वाची माहिती आमदार अनिल पाटील यांनी दिली. तसेच संपूर्ण अमळनेर तालुका पोखरा योजनेत समाविष्ट करण्याची मागणी त्यांनी केली. मुख्य अतिथी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी कमी पावसाच्या शक्यतेमुळे पाणी बचत आणि चाऱ्यासाठी मोफत बियाणे वापरण्याचे आवाहन केले. माजी आमदार साहेबराव पाटील यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी महसूलतर्फे शेतरस्त्यांच्या नोंदीचे सातबारे, कुंभार व्यावसायिकांना डिजिटल ओळखपत्रे, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य, घरकुल मंजुरी पत्रे आणि बचत गटांना धनादेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, DYSP विनायक कोते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. द्रौरा कन्या शाळेचा 82वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्यात रोहिणी देशपांडे व शुभांगी राजपूत विशेष अतिथी होत्या. मान्यवरांच्या हस्ते फुलवादच्या 81व्या अंकाचे प्रकाशन तसेच गुणवत्ताप्राप्त व गुणवंत खेळाडूंचा सुवर्ण पदक व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. फुगे सोडून व केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका SS सूर्यवंशी यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. गांधलीपुरा परिसरात चाकूचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या राजेश निकुंभ उर्फ दादू धोबी या सराईत गुन्हेगाराला पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी शुक्रवारी घरातून ताब्यात घेतले. त्याला थेट गांधलीपुरा पोलीस चौकीपर्यंत पायी आणत कडक समज देण्यात आली. त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नासह विविध गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.
अमळगाव येथील ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी संजय माधवराव चौधरी यांची तर व्हाईस चेअरमनपदी ज्ञानेश्वर शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 24 जुलै रोजी अध्यासी अधिकारी SP महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खेळीमेळीच्या वातावरणात ही निवड पार पडली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्व संचालक व गावकऱ्यांनी अभिनंदन केले. संस्थेला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने कटिबद्ध असल्याचे नूतन चेअरमन संजय चौधरी यांनी सांगितले.